पाहत आहात आपला आवाज। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यातील मतभेद जगजाहीर आहेत। 2014 मध्ये ठाकरे भाजप युती तुटल्यानंतर मनसे भाजप युतीच्या चर्चा झाल्या। 2014च्या लोकसभा निवडणुकीवेळी राज ठाकरेंनी नरेंद्र मोदींना पंतप्रधान पदासाठी पाठिंबा दिला होता। 2019 मध्ये विधानसभा निवडणुकीवेळी राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची पहिली भेट झाली होती। त्यानंतर 2022 मध्ये फडणवीस आणि राज ठाकरे यांच्यात जवळीक वाढत गेल्याचं पाहायला मिळालं। त्यामुळे राज ठाकरे भाजपचा बोलघेवडा आहे अशी टीकाही राज यांच्यावर करण्यात आली। पण राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे म्हणजे सख्खा भाऊ पक्का वैरी झालाय का? राज ठाकरे बिभीषणच्या भूमिकेत आलेत का असा सवाल सुद्धा आता उपस्थित केला जातोय। आता शिवसेना कोणाची, ठाकरेंची की शिंदेची या कायदेशीर लढाईत जर धनुष्यबाण शिंदे गटाला मिळाला किंवा गोठवला गेला तर ठाकरे गटाने प्लॅन बी सुद्धा तयार केलेला आहे। नवीन चिन्ह मिळवण्यासाठी ठाकरे गट जनतेत जाणार आहे। ठाकरे जनतेला आणि शिवसैनिकांकडून चिन्ह सुचवण्याचं आवाहन करणार आहे आणि जनतेतून आलेल्या चिन्हांपैकी एखादं चिन्ह घेतलं जाणार आहे। त्यामुळे आपोआपच उद्धव ठाकरेंच्या बाजूने सुद्धा बाजी पलटते। दरम्यान बंडखोरीने पोखरलेल्या शिवसेनेच्या अस्तित्वाची लढाई सुरू असतानाच शिवसेनेतून बाहेर पडलेल्या राज ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या नात्यावरील नाटकाचा प्रयोग होणार आहे। 23 जानेवारी रोजी बाळासाहेब ठाकरे यांची जयंती। याच निमित्ताने बाळासाहेबांचा राज या नाटकाचा शुभारंभ होतोय। एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा वाद सुरू असतानाच राज ठाकरे यांचं शिवसेना सोडण्यापूर्वी बाळासाहेब ठाकरे यांच्याशी कशा प्रकारचं नातं होतं हे सांगणारं नाटक आता सादर केलं जाणार आहे। एकीकडे पाहिलं तर शिवसेनेच्या अस्तित्वाचा प्रश्न उभा राहिलेला असताना आता बाळासाहेबांचा राज या नाटकातून नेमकं काय नवा ट्विस्ट पाहायला मिळाला? शिवसेनेला सुरुंग लागला तेव्हाच फडणवीस आपल्या खेळीत यशस्वी झाले। उद्धव ठाकरेंनी प्लॅन बी तयार करून ठेवलाय। राज ठाकरेंचा प्लॅन सी मध्ये नवीन ट्विस्ट जो आहे तो पाहायला मिळेल। मात्र यात शिंदे फडणवीस काही गेम करणार का? बृजभूषण सिंह जेव्हा पुणे दौऱ्यावर आले होते तेव्हा राज ठाकरेंनी मनसे पदाधिकाऱ्यांना याबद्दल न बोलण्याच्या सूचना दिल्या होत्या। मागच्या 4 महिन्यात राज ठाकरेंनी 4 ते 5 वेळा अशा प्रकारच्या सूचना दिल्या। शिवसेनेचं चिन्ह जेव्हा गोठवलं गेलं तेव्हा राज ठाकरेंना पदाधिकाऱ्यांना न बोलण्याचे आदेश काढले। बृजभूषण सिंहांच्या अयोध्या वादावर माध्यमांना प्रतिक्रिया देण्यास मनाई करण्यात आली। सुषमा अंधारेंनी केलेल्या टीकेचा वाद वाढल्यानंतर राज ठाकरेंनी पुन्हा एकदा न बोलण्याच्या सूचना केल्या आणि नंतर हर हर महादेव सिनेमाच्या वादावरही राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना न बोलण्याच्या सूचना दिलेल्या आहेत। पण हे सगळं काही करण्यामागे मास्टर माइंड देवेंद्र फडणवीस होते का असा सवाल आता उपस्थित केला जातो। याबाबत तुम्हाला काय वाटते कमेंटमध्ये व्यक्त व्हा आणि अशाच महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा आपला आवाज।